जो देश फास्ट बॉलरसाठी ओळखला जातो अशा देशातून आलेला एक बॉलर ज्यांनी आता रिसेंटली ग्लेन मॅग्राथचा रेकॉर्ड तोडला आणि ऑस्ट्रेलियासाठी टेस्टमधील सेकंड हायेस्ट विकेट टेकर तो बनला आहे, तो म्हणजे नॅथन लिओन. गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो, नॅथन लिओनच्या करिअरची स्टार्ट ही ग्राउंड्समन म्हणून झाली. ॲडलेड ओव्हलमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये तो ग्राउंड्समन आणि पिचचं काम बघायचा. तेव्हापासून ते आत्ता 15 वर्ष ऑस्ट्रेलियन टीमचा बॅकबोन स्पिनर अशी त्याची जर्नी इन्क्रेडिबल आहे. आमच्या सगळ्यांकडनं त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स. मला असं वाटतं की त्याच्या सक्सेसमागे 3 महत्त्वाची कारणं आहेत. एक तर पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे त्याची ॲक्शन खूप रिदमिक आहे आणि स्विफ्ट आहे, त्याच्यामुळे त्याला खूप फायदा होतो. दुसरं, तो बॉल सोडतो हवेत, त्यामुळे फ्लाईट देतो बॉलला. जेव्हा तुम्ही बॉलला फ्लाईट देता तेव्हा देर आर मोर रेव्होल्युशन्स ऑन द बॉल. मग पिच आणि बॉल हे उरलेलं सगळं काम करतं. तिसरं, त्याच्यामध्ये अति प्रचंड पेशन्स आहे. तो विकेट नाही मिळाली तर फ्रस्ट्रेट होऊन लाईन बदलत नाही, तो त्या स्पेसिफिक लाईन्समध्ये बॉलिंग करत राहतो. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर त्याच्या सगळ्या विकेट्स हे फ्रंटफूटमध्ये अनकम्फर्टेबल झोन आपण बॅटिंगचं ज्याला म्हणतो तिथे आहेत. खेळू की नको ह्या लेवलला जे बॉल्स येतात त्या सगळ्या विकेट्स ह्या स्लिपमध्ये विकेट किपरकडे एज लागून LBW आणि बोल्ड ह्या सगळ्या जास्तीत जास्त असतात. तर बरंच काही शिकण्यासारखं आहे त्याच्याकडनं. भारताने याच्याकडनं काय शिकायला पाहिजे? भारताचे आत्ताचे महत्त्वाचे स्पिनर तुमचे रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर आहेत. मग ते का आहेत? कारण आपली बॅटिंग वीक आहे आणि आपले बॅट्समन बॅटिंग करत नाहीत, त्यामुळे त्यांना बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही पर्पजसाठी आपल्याला खेळवावंच लागतं आहे. तर आपणही पुढील 10 वर्षांमध्ये असे कन्व्हेन्शनल स्पिनर तयार करायला पाहिजेत का? मिस्ट्री स्पिनर बाजूला ठेवून तुमचं मत मला नक्की कळवा.